नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे मस्त अशा चकुल्या. चला मग किचनमध्ये या खायला. तर एकदम हेल्दी अशा डाळीतल्या चकुल्या ज्या आहेत त्या आपण आज बनवणार आहोत. मस्त तडका देऊन हे बघा अशा प्रकारे आपण तडका देणार आहोत आपल्या चकुल्याला. मस्त गरमागरम एन्जॉय करणार आहोत. तर चला बनवूया. त्यासाठी मी डाळ घेतलेली आहे. ही मुंगाची डाळ घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी आणि तुरीची डाळ घेते आहे अर्धी वाटी. दोन्हीही डाळ मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. डाळ चकोल्या काही भागामध्ये त्याला चकोल्या बोलतात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, जसं डाळ ढोकली वगैरे असं गुजरातीमध्ये बोलतात. तर वेगवेगळ्या प्रकारे ही बनवली जाते. धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये शेवगा टाकायचा आहे. शेवग्यामुळे टेस्ट पण छान येते डाळीला आणि कॅल्शियम असल्यामुळे हेल्दी पण आहे. तर लहान मुलांना पण तुमच्या देऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. त्यानंतर आपल्याला पीठ मळायचं आहे, ज्या की चकोल्या बनवायच्या आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. नंतर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ऍड करायचं आहे. हे ऍड केल्यानंतर मस्त असं पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी मी टेस्ट साठी कस्तुरी मेथी ऍड केलेली आहे आणि हे मस्त असं मळून घेणार आहे. पीठ मळून झाल्यानंतर ते थोड्या वेळासाठी 10-15 मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरं आणि थोडासा मसाला थोडासा आपण त्यामध्ये टाकणार आहोत, जसं की अद्रक आहे, लसूण, मिरची वगैरे. हे बघा, एक मिरची टाकलेली आहे, मी जास्त तिखट नाही बनवणार आहे. आणि थोडंसं जिरं ऍड करायचं आहे. हे सर्व जे आहे सुकं असं वाटून घ्यायचं आहे, पाणी ऍड करायचं नाहीये बिलकुल. त्यानंतर आपली डाळ बघा शिजलेली आहे, 4 शिट्ट्या झाल्या आहे याच्या. आणि थंड करून मस्त आता आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी मी तुपाचा वापर करणार आहे यामध्ये. तर तूप गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणीचं जे साहित्य आहे, जसं की मोहरी आहे, मोहरी ऍड केलेली आहे मी यामध्ये. मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये धुवून व्यवस्थित कढीपत्ता ऍड करायचा आहे. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते डाळीला. तर हे बघा, नंतर थोडीशी जे आपण वाटलेलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. खोबरं, लसूण याचं वाटण आहे ते तळून घ्यायचं आहे. थोडंसं तळल्यानंतर त्याचं थोडीशी जिरे आहेत, त्याची टेस्ट पण छान लागते, क्रिस्पी अशी. तर तळून घ्यायचं आहे मस्त आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. चकोल्या खूप छान लागतात, टेस्टी पण आहेत. मस्त तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे. कोथिंबीरचा कलर जर तुम्हाला भाजीमध्ये, कोणत्याही भाजीमध्ये जर एकदम जसेच तसं हवा असेल, म्हणजे हिरवा असा, तर तुम्ही तळताना कोथिंबीर ऍड करा त्यामध्ये, वरतून टाकू नका. तळताना जे आहे कोथिंबीर टाकल्यानंतर त्याचा कलर जो आहे तसाच टिकून राहतो. त्यानंतर आपल्याला फोडणी झालेली आहे, तर ही जी डाळ आहे त्यामध्ये टाकायची आहे आणि थोड्या वेळासाठी आपल्याला ती मिक्स करून थोडा वेळ शिजू द्यायची आहे, साधारण 10 मिनिटासाठी, जास्त नाही. नंतर आपण बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. कोथिंबीरचा कलर जो आहे तसाच आहे, बघू शकता, एकदम हिरवागार. नंतर त्यामध्ये आपल्याला ज्या चकोल्या आहे त्या टाकायच्या आहे. तर थोडंसं मी चवीपुरतं मीठ यामध्ये ऍड करते आहे. नंतर एक मिरची ऍड केली आहे आणि आपल्या जे शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकायच्या आहे. या शिजवून घेतलेल्या आहेत मी, या डाळी सोबत नाही, वेगळ्या शिजवल्या आहेत. आणि नंतर हे बघा, पीठ मळलेलं होतं त्याची जी चपाती केली आहे आणि अशा शेप दिला आहे स्क्वेअर मध्ये. तुम्हाला आवडेल तसं शेप देऊ शकता. आणि पातळ लाटलेले आहे, म्हणजे पातळ लाटल्याने काय होतं, लवकर शिजल्या जाते आपल्या चकोल्या. आणि बघू शकता सगळं लाटून कट करून घेतलेलं आहे. आणि याला उकळी आली की यामध्ये एक एक करून सोडून द्यायचे आहे. आणि याला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये लगेच शिजतात, या पातळ बनवल्या आहे म्हणून. आणि रेसिपी जी आहे खूप जास्त हेल्दी आहे. डाळ शेवगा आहे त्यामध्ये, म्हणून खूप जास्त हेल्दी आहे. कधी भाजी बनवायचा कंटाळा आला तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. तर अशा प्रकारे आपण याला फोडणी देणार आहोत आता. फोडणीसाठी मी तेल घेतलेलं आहे यामध्ये आणि तेलामध्ये थोडंसं गरम मसाला, थोडंसं लाल तिखट असं टाकायचं आहे. कोथिंबीर पण टाकू शकते यावरतून. नंतर जे तडका द्यायचा आहे, मस्त गरम तडका रेडी झाला आहे, तो मी त्यामध्ये दिलेला आहे. मस्त आपल्या
चकुल्या ज्या आहेत त्याचा तडका पण रेडी झालेला आहे, आपल्या चकुल्या पण रेडी झालेल्या आहे. नंतरून थोडीशी कोथिंबीर जी आहे वरतून थोडीशी त्यामध्ये थोडीशी भुरभुरायची आहे. हे बघा मी टाकून घेते आहे आणि आपली रेसिपी जी आहे रेडी आहे. नक्की गरमागरम बनवून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्यू.